सर 14च होता बहुतेक. ओके, आपण 15 MCQ पासून चालू करूया. ठीक आहे. आपल्याकडे साईड बाय साईड सोल्युशन पण आपण रेडी ठेवलं आहे, पण जेव्हा गरज पडेल तेव्हाच आपण ते यूज करणार आहे. निलेश, आवाज येतोय का माझा? हॅलो. बरं, ठीक आहे. मीटिंग रेकॉर्ड होतेच आहे, त्यामुळे कोणतरी मिस असेल किंवा कोणाचा कनेक्शन पकडत नसेल त्यांना आपण रेकॉर्डिंग पाठवणारच आहे. ठीक आहे. सो अन अल्टरनेटिंग EMF ऑफ 0.2 व्होल्ट, म्हणजे मी 15 नंबर रीड करतोय बघा आता. इज अप्लाइड अक्रॉस द LCR series circuit having R is equal to 4 ohm, C is equal to 80 microfarad and L is equal to 200 millihenry. म्हणजे तुम्हाला LCR मध्ये R दिलेला आहे, L दिला आहे आणि C दिलेला आहे, तिन्ही गोष्टी दिल्या आहेत. ऍट रेझोनन्स द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंडक्टर इज वॉट? ऍट रेझोनन्स व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंडक्टर विचारलं. ठीक आहे. आता रेझोनन्सच्या वेळेला व्होल्टेज ड्रॉप जर काढायचा असेल, रेझोनन्सच्या वेळेला काय फॉर्म्युला येऊ शकतो? थोडंफार आयडिया. रेझोनन्सच्या वेळेला व्होल्टेज ड्रॉप जर काढायचा असेल तर काय येणार? व्होल्टेज ड्रॉपचा जनरल फॉर्म्युला सांगतो बघा तुम्हाला मी, लक्ष द्या. व्होल्टेज ड्रॉप, समजा मी EL काढतो, फॉर्म्युला सिंपल आहे, I × XL असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला एक्सेल तर सहज मिळेल. एक्सेलचा फॉर्म्युला काय येणार? 2πfL. हे आपल्या रिक्वायरमेंट कोणाची आहे? आय ची. आता समजा तुम्हाला कॅपॅसिटरचा व्होल्टेज ड्रॉप विचारला असता तर फॉर्म्युला आला असता EC इज इक्वल टू I × XC. जर रेजिस्टन्सचा व्होल्टेज ड्रॉप विचारला असता तर आला असतं काय? ER इज इक्वल टू I × R. जर ओव्हरऑल सर्किटचं विचारलं असतं तर आलं असतं काय? व्होल्टेज ड्रॉप I × Z. फरक कळतोय? सो दिस इज फॉर इंडक्टर ओनली, दिस इज फॉर कॅपॅसिटर, दिस इज फॉर रेजिस्टर अँड दिस इज फॉर कम्प्लीट LCR सर्किट. ठीक आहे. सध्या आपल्याला याची गरज नाही या दोघांची. ओके, आपण स्टार्ट करूया आता. सो आय ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. आय कसं मिळवणार? पुन्हा आपण त्या समकडे जाऊया. काय सांगितलं याच्यामध्ये? 0.2 व्होल्ट EMF आहे. आणि आता रेजिस्टन्स बघा, आय साठी आपल्याला गरज कशाची आहे? आय इज ऑलवेज इक्वल टू EMF/Z. कारण हा जो करंट आहे टोटल LCR मधला करंट आहे, त्यामुळे आपण कम्प्लीट झेड घेतलाय. पण हे जे विचारले ते L साठी विचारले, त्यामुळे ते XL घेतलं होतं. पण आय विल बी सेम इन ऑल द कंपोनंट, त्यामुळे आय काढायसाठी आपल्याला E/Zच करावं लागेल. ठीक आहे. मग E/Z साठी मी पहिल्यांदा काय घेणार? E ची व्हॅल्यू किती आहे बघा. E ची व्हॅल्यू 0.2, आर ची आहे 4 ओहम, 80 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटरची आहे आणि इंडक्टरची आहे 200 मिली हेनरी. 0.2/480 आणि 200 ना. सो 0.2/झेडचा फॉर्म्युला काय असतो? √R², म्हणजे 4². ठीक आहे. XL-XC होल स्क्वेअर, XL² बरोबर. एक्सेल काय आहे ते? एक्सेल म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 200 मिली हेनरी दिले, म्हणजे इथे काय घेणार तुम्ही? एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे? एक्सेल इज इक्वल टू 2πfL, बरोबर. आणि XC चा फॉर्म्युला काय येणार? इट इज 1/2πfC. ओके. त्याच्यामध्ये पुट करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर 2πfL जर सेपरेटली आपण काढला, 2πf ची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी? एफ ची व्हॅल्यू, नाही, एफ ची व्हॅल्यू दिली नाहीये. बघूया आपण काय होतं ते, कारण ते कॅन्सल होईल कदाचित एफ ची व्हॅल्यू सुद्धा. ठीक आहे. सो इथे 2πfL ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. सॉरी, 4 नाही, ते आय थिंक 200 मिली हेनरी. सो हिअर इट इज 200 × 10⁻³ दिस इज XL. अँड व्हॉट अबाउट XC? 1/2πf. सी किती सांगितलं त्यांनी? इट इज 80 × 10⁻⁶. ठीक आहे. त्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करायच्या आहेत मायनसच्या फॉर्म मध्ये, आणि त्याचा स्क्वेअर पण होणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय करायचं कळलंय? XL-XC² ते येणार XL² मायनस, सॉरी, XL-XC होल स्क्वेअर असं येते. ठीक आहे. मग XL-XC तुम्हाला सेपरेटली काढायचं आहे, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. नंतर हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला काय मिळणार? आय मिळणार. आणि आय ची व्हॅल्यू तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायची. सोल्युशन बघा कसं दिलंय. 15 नंबर.
बघा ऍट रेझोनन्स, हा अजून एक गोष्ट, हा माझ्या लक्षात एक गोष्ट अजून बघायला लागेल. एक्स इज इक्वल टू एक्स सी ना, सो ऍट रेझोनन्स तुम्हाला झेडची पण गरज नाही, म्हणजे फॉर्म्युलामध्ये झेड राईट आहे, इट इज ओके, दिस इज ओके, दिस फॉर्म्युला इज करेक्ट, नॉट रॉंग. बट इफ वी कन्सिडर द कंडिशन ऍट रेझोनन्स, सो ऍट रेझोनन्स आपल्याला अजून एक शॉर्टकट मिळेल, तो म्हणजे एक्स इज इक्वल टू एक्स सी, म्हणजे ही टर्मच झिरो होऊन जाईल. म्हणजे राहणार काय, फक्त तुमचं ई अपॉन आर राहणार. बरोबर, म्हणजे ई अपॉन फोर, ई किती तुमचा 0.2 अपॉन 4. बरोबर, 0.2 अपॉन 4 म्हणजे किती येईल, 0.5, 0.05 येईल ना इथे. सो दिस इज एम्पियर. ओके, करंट मिळाला कशामध्ये आपल्याला, एम्पियर मध्ये. त्यामुळे हे करायची आपल्याला गरज नाही. मला लक्षात नाही आलं, रेझोनन्सच्या वेळेला या दोन्ही गोष्टी सेम असतात, त्यामुळे ते कॅन्सल होणार एकमेकांमध्ये. त्यामुळे फक्त ई अपॉन आरचा फॉर्म्युला राहणार इथे करंटसाठी, आणि तोच करंट तुम्हाला इथे पुन्हा वापरायचाच आहे इथे. ठीक आहे, मग इथे मी वापरतो 0.05 करंट आला इंटू 2 पाय एफ इंटू एल. एल किती आहे, 200 मिली हेनरी. 200 × 10⁻³ हे तुमची व्होल्टेज ड्रॉपची व्हॅल्यू झाली. आपण ऑप्शन मध्ये बघूया काय काय आहे. ऑप्शन मध्ये त्यांनी आन्सर काढलाय किती बघा, 2 π f L XL झाला. सो हे जर सर्व सॉल्व्ह केलं तर एफ ची व्हॅल्यू आता आपल्याला इथे दिली नाही आहे. एफ ची व्हॅल्यू ऑप्टेन कशी करणार मग, तर एफ ची व्हॅल्यू काढायला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असणारी, आणि ऍट रेझोनन्स दिलाय. एफ ची व्हॅल्यू काय येणार, 1/2 π√ऑफ LC. म्हणजे एक्सेल ची व्हॅल्यू जी आहे याच्यामध्ये हा 2 π आला, एफच्या जागी येणार 1/2 π√ऑफ LC, आणि एल ची व्हॅल्यू काय आहे, 200 × 10⁻³ हा 2 π कॅन्सल. बरोबर, मग राहणार काय, 200 × 10⁻³ एल काय आहे, 200 × 10⁻³, आणि सी किती आहे, 80 × 10⁻⁶. बरोबर, मग याचं सॉल्व्ह केलं तर काय होतं बघा, 200 × 10⁻³ आपला सम नंबर 15 चालू आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर 2 8 16, पहिले मी इथे 16 लिहितो, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे सर्व. 16 लिहिल्यानंतर हे 2 0 आणि हे -3, म्हणजे मायनस होणारा, या दोघांचा मायनस होणारा, आणि हे 0 आणि मायनस म्हणजे -5. सो ह्याचा -5 आला, आणि याचा -1 आला. -5 -1 म्हणजे -6, म्हणजे ते राहणार काय, -6. जर स्क्वेअर रूट घेतला आपण, 200चा स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही, कारण ते ॲज इट इज तसंच राहणार आहे. बरोबर, मग 16चा रूट आहे 4, आणि 10⁻⁶ रूट आहे 10⁻³ हे कॅन्सल. बरोबर, 4 1 जा 4, 4 5 जा 20, ते 20 गेले, मग राहिला 0, हे 50. सो आन्सर किती आलं तुमचं, एक्सेल ची व्हॅल्यू किती आली, 50 आली. बरोबर, आणि मग तुमचं EL इज इक्वल टू I × XL हे बघितलं होतं ना ओरिजिनली. बरोबर, आय ची व्हॅल्यू मगाशी आपण किती घेतलेली, आय ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली मगाशी बघा, 0.05 मिळाली, आपण काढली होती ना मगाशी. सो इथे येणार 0.05 × 10⁻XL. एक्सेल किती आहे, बरोबर, 5 5 जा 25, हे -2 आणि हा +1, -2 +1 10⁻⁻1, -1 केल्यामुळे किती येणार, 2.5 येणार. कळालं हे. हो सर. ओके, नेक्स्ट सम कडे जाऊ आपण.
पुढे 16 नंबर. An EMF is equal to E zero sin omega t is applied to the circuit containing L, R. बघा तुम्हाला आता लक्षात यायला पाहिजे की सगळे ऑलमोस्ट सगळे सम हे कशाशी रिलेटेड दिसत आहेत. ऑलमोस्ट सगळे, काही काही वेगळे आहेत. कशाशी रिलेटेड आहेत? काय अंदाज आला तुम्हाला आतापर्यंत? एलसीआर सर्किटशी रिलेटेड बरेचसे येतात. एलसीआर, एल आर आहे, कधी एलसी आहे, कधी पॉवर कन्झ्युमिंग आहे, म्हणजे सगळे एलसीआरच्या रिलेटेड शक्यतो आहे. तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची. आणि हे जे वेट चॅप्टर मी दुसरा घेतलाय, हे हाय वेटेज वाले चॅप्टर आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स एक झाला आणि एसी सर्किट. मी सिक्वेन्स वाईजच जातोय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स नंतर एसी सर्किट आपण घेतोय. एसी सर्किट आज जेवढे होते तेवढे आपण स्टॉप करणार आहे. नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्या आपण नवीन चॅप्टर घेणार आहे. तो पण मी तुम्हाला जो सिक्वेन्स पाठवला आधी व्हॉट्सअपला, त्या सिक्वेन्सने जाणार. तर ह्या अनुषंगाने अजून एक विषय आला, तो म्हणजे आपल्या प्रॅक्टिस टेस्ट आणि मॉक टेस्ट. ठीक आहे. तर शेड्यूल प्रमाणेच मला वाटतं 30 तारखेला एक मॉक टेस्ट आपली अपेक्षित होती. तर मी आज सॉफ्टवेअर ते घेतोय, म्हणजे सॉफ्टवेअर थ्रूच आपण मॉक टेस्ट घेणार आहे. ओके. तर आज उद्यामध्ये तुम्हाला ते सॉफ्टवेअरचं लॉग इन मिळून जाईल. तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट तर रोज द्यायचेच आहेत तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूल प्रमाणे, पण मॉक टेस्ट आपल्या जे काही तारीख ठरली त्याप्रमाणे मॉक टेस्ट सुद्धा द्यायचे. कळाला? फक्त मॉक टेस्टचे शेड्यूल मी करणार. प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्या लेवलला करू शकता. ठीक आहे. कारण आपण एक रेडीमेड सॉफ्टवेअर टार्गेट पब्लिकेशनच घेतोय. ओके. बऱ्याच लोकांना ते क्विल प्लस माहिती पण असेल, मग त्या प्रॅक्टिससाठी चांगलं आहे. म्हणजे वापरून बघितलं आपण, वापरून म्हणजे त्याचा डेमो बघितला आणि आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी त्यांच्या यूज केलेल्या आहेत. तर आपण ते आज उद्यामध्ये कव्हर करून तुम्हाला त्याचं लॉग इन मिळेल. फक्त कोणाकोणाची फीज जी बाकी आहे ती फक्त पेड करायचा आज प्रयत्न करा. ठीक आहे. कारण ते त्या मॉक टेस्टसाठी पण आम्हाला पेड करायचे आणि आता जे मी लेक्चर घेतो त्याची पण ओव्हरऑल फी जी आहे, ओव्हरऑल आपण 1800 मध्ये सर्व हे करतोय. ऑलमोस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं जे काही शेड्यूल आहे ते तुमच्या एक्झामच्या दिवसापर्यंत आपण ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर फक्त तुम्हाला मॉक टेस्ट उद्यापासून स्टार्ट करायचे. मी मॉक टेस्ट शेड्यूल केल्यावर तुम्हाला सांगेलच. ती आज उद्या, आज तर नाही शक्य होणार, उद्या आपली कदाचित किंवा पैसाचं परवा मॉक टेस्ट शेड्यूल होईल. ठीक आहे. त्याप्रमाणे एक ठराविक वेळेला तुम्हाला ते मॉक टेस्ट चालू करायचे. आणि दुसरी गोष्ट, त्या मॉक टेस्टमध्ये फक्त फिजिक्स नाही आहे, सगळ्या सब्जेक्टची ओव्हरऑल एक फुल लेंथ टेस्ट आहे. ठीक आहे. तर तुम्ही फक्त एक टेस्ट द्यायची अशी तयारी करा. फिजिक्सला त्याला समजा आता फिजिक्सच्या रेफरन्सने घेतो, तर फिजिक्सला थोडासा जास्त वेळ द्या, कारण तुम्ही इतर विषयाचा काही ना काहीतरी अभ्यास तुमच्या लेवलला करत आहात. ठीक आहे. पण तुम्हाला जर शक्य असेल तर मॉक टेस्टसाठी तिन्ही सब्जेक्टला तेवढंच वेटेज द्या. फक्त मॉक टेस्ट जशी ठरेल आपली त्याप्रमाणे तुम्हाला ती अपिअर करायची आहे, लक्षात घ्या ऑनलाईन. आणि प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला जे अवेलेबल होणार ते तुम्ही कधीही करू शकता, कितीही वेळ, कितीही क्वेश्चन सोडवू शकता, अनलिमिटेड आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला रॉंग येईल त्याचे सोल्युशन पण तुम्हाला समोर दिसणार आहे मोबाईलवर. लक्षात येत आहे तुम्हाला सर्वांना? हा सर. ठीक आहे. तर ज्यांची फीज जरा पेंडिंग असेल त्यांनी आज उद्यामध्ये पेड केली तर बेटर राहील. आपण शेड्यूल प्रमाणेच जातोय. मध्ये काही दिवस आपला डिले चालू होता, अजूनही तो थोडासा आपण मागेच आहोत शेड्यूलच्या हिशोबाने, पण आपण ते कव्हर करतोच हळूहळू. ठीक आहे. बरं, आता हे ऑनलाईन आपण ज्या पद्धतीने घेतोय त्याच्यामध्ये कोणाला काही सजेशन किंवा काही आहे का ते सांगा. जस्ट विषय निघाला म्हणून थोडंसं मी विषय म्हणजे आपल्या फिजिक्सला थोडंसं बाजूला ठेवलाय आणि थोडं डिस्कस करतोय मी. ऑनलाईन जे आपण घेतोय त्याच्यामध्ये कोणाला काही इश्यू असेल तर सांगा. ईशान, नाही सर. यश, हा सर. काही इश्यू आहे ऑनलाईन साठी आता सांगू शकतो तुम्ही? तसं काही नाही, पण प्रॉपर तर एक ग्रुप बनवा ना सर. एक ग्रुप, हा ग्रुप बनवतो मी आज उद्या ग्रुप बनवतो. ते बरं हा, कारण की काय पडेल. होतो माहिती आहे, उमेश सरांचे मेसेज तुम्हाला समजत नाही ना आम्हाला, मग त्यांना तुमचे नाही, मग त्यामुळे ते कोऑर्डिनेशन हे होतो मध्येच. बरं बरं, ठीक आहे, मी बनवतो ते ग्रुप. हा. ते चौघच आहेत ना आणि उमेश काय मेसेज पण सरांच्या? काय करणार गेले ना. काय उमेश सरांच्या त्या मॅशवर काय चौघच आहात ना तुम्ही?
दोघे नाही, 4 जण. हा तेच 14 जण. हा बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही, चालेल. मी ग्रुप बनवतो असतो, सरांना विचारून. हा हा किती चालेल. लेक्चर आहे परत सरांचं? आज सकाळी होतं ना? आज सकाळी होता, उद्या संध्याकाळी असेल एक वेळ. मी सांगतील. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, चालेल. बरं अजून एक हा गोष्ट, की आज संध्याकाळी आपण थोडंसं अभ्यासाबद्दल डिस्कस करायला सर्वांसाठी ओपन एक मीटिंग ठेवतो ऑनलाईन. म्हणजे फक्त 14 असणार तुम्ही त्याच्यामध्ये. इतर जे काही माझे स्टुडंट आहेत, बाकीचे जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांना काही सीईटीचा अभ्यास करताना आतापर्यंत डाऊट आलेत, त्यांना आपण काय हेल्प करू शकतो त्या ओव्हरऑल तुमच्या सीईटीच्या स्टडीबद्दल जे काही डाऊट आहेत, काही डिफिकल्टी येत असतील, त्या संदर्भात एक कॉमन मीटिंग आपण साधारणतः 9 वाजता ठेवतोय आजच. ठीक आहे, तुमचे ओव्हरऑल अभ्यासाबद्दल तिकडे डाऊट विचारू शकता. निलेश, ऐकायला येत आहे? हो सर. निलेश निलेश, हा सर. हा तूच बोला ना. बरं बरं ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. तर ते मीटिंग आपण एक सर्वांसाठी ओपन ठेवतोय, तर तू अर्णवला पण सांगून दे. निलेश, अर्णव असतील किंवा तुझे कोणी फ्रेंड्स असतील ना, सर नाहीतर सर नाहीतर तुम्ही ग्रुपवर मेसेज टाकून द्या म्हणजे सगळे मी मिळून ग्रुपवरती एक पाठवतोच आहे. मी पाठवतोच आहे ग्रुपवरती आज. अच्छा अच्छा. ओके हा तुझ्या ठीक आहे बाजूने चालेल. सांगितलं अजून थोडा थोडा पुश मिळतो ना, म्हणून. हा हा सांगतो त्याला. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या अभ्यासामध्ये जे जे काही डिफिकल्टी येत आहेत ना सीईटीचे, त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया, एक अर्धा एक तास. चालेल. कारण एखादा डाऊट असेल तर दुसऱ्याला पण थोडंसं, म्हणजे फक्त सब्जेक्ट वाईज डाऊट नाही बोलत आहे, अभ्यास करताना काही डिफिकल्टी आहेत तर दुसरा पण एखादा विद्यार्थी तो सजेस्ट करू शकतो काही त्या प्रॉब्लेमवर. म्हणजे एकमेकांच्या सोल्युशनने डिस्कस करून आपण काही डिफिकल्टी असतील त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एखाद्याला समजा ऑनलाईन काही स्टडी करत असेल, वेगळा युट्यूबवरचं कोणाचं चॅनल असेल आणि ते खरंच चांगलं असेल, तर त्यांनी शेअर केलं तर बाकीचे पण बघतील ना, ते फ्रीमध्ये असेल तर. हा कळलं? ह्या उद्देशाने आपण एक ओव्हरऑल डिस्कशन मीटिंग ठेवतोय संध्याकाळी आज. चालेल. ठीक आहे, चला आपण पुन्हा स्टार्ट करूया आपल्या क्वेश्चनला. ओके, बर. An EMF is equal to E0 sin omega t is applied to the circuit containing L and R in series. लक्ष द्या. If XL is equal to R, then power dissipated in the circuit is what? काय सांगितलं त्यांनी? EMF ची व्हॅल्यू दिली आहे, E is equal to E0 sin omega t is applied to the circuit containing L, R in series. आणि जर XL आणि R ची व्हॅल्यू सेम झाली, मग पॉवर डेसिपेटेड इन द सर्किट किती होईल ते विचारलं. ठीक आहे, बरं, लक्ष द्या. इथे किती नंबर आहे? 16 नंबर ना. एक मिनिट आहे, काय म्हणालंय. ओके, बघा इथे काय दिले त्यांनी. पहिले बघा पॉवर डेसिपेशनचा फॉर्म्युला. मी फोकस काय करतो याकडे बघा, लक्ष द्या. पॉवर डेसिपेशनचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला सर्वांना? माहित आहे की नाही? माहिती आहे सर. फक्त तुम्हाला इथे E0 दिलेला आहे, I0 दिलाय का? नाही दिला. मग I0 ला इन टर्म्स ऑफ E0 टाकला. I0 इज इक्वल टू E0 अपॉन झेड. बरोबर. बरं, आता झेड दिलाय का? झेड त्यांनी सेपरेटली काढलाय बघा वरती. आता सेपरेटली काढताना काय त्यांनी कंडिशन दिली होती? एक्सेल इज इक्वल टू आर. मग इथे एक्सेलच्या जागी 8 घेतलं तर 2r² होईल. मग झेडच्या जागी 2r² टाकला इथे दोन्हीकडे. मग ते सर्व ऍडजस्टमेंट करून कॅन्सल करून राहतं का E0² अपॉन 4 आहे. ते कुठली E0 ची किंवा R ची व्हॅल्यू नाही दिली आहे, फक्त सिम्बॉलिक फॉर्म आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे मेन 2 गोष्टीवर फोकस केलाय. पहिली गोष्ट कोणती? तुमचा पॉवरचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला पॉवरचा? E0 I0 इंटू कॉस फाय किंवा E0/√2 I0/√2. बरोबर. कारण ऍक्च्युली फॉर्म्युला असा आहे, ERMS IRMS इंटू कॉस फाय असा फॉर्म्युला. तर कधीही जेव्हा ERMS IRMS कॉस फाय करताना कॉस फायला 2 प्रकारे आपण लक्षात ठेवतो. एक R/Z सांगितल्याप्रमाणे, दुसरं फायची व्हॅल्यू जी दिली असेल ती घेऊन. इथे तुम्हाला फाय बद्दल तर काही दिलं नाही, त्यामुळे R/Z यूज केला इथे. याच्या जागी काय वापरलं? R/Z आला. बरं, आता ह्याच्यामध्ये ERMS दिलेला होता, E0 sin ओमेगा टी जे काय असेल ते. पण इथे ERMS घेताना
E0 साइन ओमेगा टी मधल्या साइन ओमेगा टीचं काहीच काम नव्हतं, कारण आपल्या पीक व्हॅल्यू घ्यायचे E0 म्हणून ते फक्त काय घेतलं E0/√2. फक्त प्रॉब्लेम होता IRMS नव्हता, त्याला पण आपण E0/Z च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं. दिस इज व्हॉट I0 आणि डिवाइड बाय √2 घ्यावं लागेल. मग फॉर्म्युला काय झाला, E0² √2 इंटू √2 2 झाला, Z इंटू Z Z² झाला, आणि वरती काय आहे R आहे. पण Z ची व्हॅल्यू कशी आली कळली का तुम्हाला, XL इज इक्वल टू R घ्यायचं आहे. त्यामुळे Z ची व्हॅल्यू किती आली, 2R² आली, हे आपण बघितलं. लक्षात आलं तुम्हाला, हे फोकस ह्याच्यावर होता. ठीक आहे, आणि ह्याच्यावर सेकंड. पुढे जाऊया चला. 17. काही गोष्टी बघा, मी ना मुद्दामून ऍक्च्युली असं आहे की सिक्वेन्स वाईज जातो आणि प्रत्येक समला अटेम्प्ट करतो. का, कारण काय माहिती आहे, जसे जसे सम जास्तीत जास्त एका चॅप्टरचे होत जातात ना, तसं तसं काही गोष्टी रिवाइज झाल्यामुळे ऑटोमॅटिक पार्ट होतात. त्यामुळे प्रत्येक समला आपण हात लावतो. ठीक आहे, फक्त आपण लेक्चर पूर्ण सगळेच्या सगळे MCQ तर नाही घेऊ शकत, पण जे घेतो त्यातले सिक्वेन्स वाईज प्रत्येक सम घेतो. हा पॅटर्न आपण कंटिन्यू करतोय. ओके, बरं पुढे. An alternating EMF of frequency 50 Hz is applied across series combination of resistor R. इथपर्यंत काय कळलं, फ्रिक्वेन्सी दिली आहे, त्याच्यानंतर सिरीज कॉम्बिनेशन कोणाचं आहे, R आणि Lचं आहे. R ची व्हॅल्यू R दिली, L ची व्हॅल्यू √3/π इंटू H घेतली आहे. If the phase difference between the applied EMF and current I is 60 degree, फेज डिफरन्स दिलेला आहे 60 डिग्री, then the value of R is what. आता हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आलंय बघा. मी तुम्हाला फेज डिफरन्स दिलाय कसला, EMF आणि करंटचा फेज डिफरन्स दिलेला आहे. अजून एक गोष्ट, नवीन फॉर्म्युला इथे आपण बघतोय, तो म्हणजे tan phi. कधी बघितलं हे फॉर्म्युला, कधी बघितलं हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला इम्पिडन्स ट्रँगल पासून येतो. इम्पिडन्स ट्रँगल जो असतो इथे असं, इम्पिडन्स ट्रँगल पासून हा फॉर्म्युला मिळतो, tan phi इज इक्वल टू XL मायनस XC/R. बरं, हे सध्या मी साईडला ठेवतो आता. बरं, आता हे काय आहे नक्की, कशा हाच फॉर्म्युला का घेतला, हा क्वेश्चन नेहमी पडला पाहिजे की बाबा इथे हाच फॉर्म्युला का. बघा, पुन्हा आपण सम कडे जाऊया जरा. An alternating EMF of frequency 50 Hz is applied to this R and L series if the phase difference between the applied EMF and current is 60. मग तुम्हाला काय काय दिलंय रे, तुम्हाला दिलंय काय काय, तुम्हाला R दिलेला आहे, तुम्हाला L दिलेला आहे, तुम्हाला phi दिलाय, बरोबर. आणि विचारलंय काय तुम्हाला, फेज डिफरन्स. तर आर काढायचं आहे. हा, R म्हणजे तुम्हाला R जरी व्हॅल्यू दिली नसेल, तुम्हाला R आहे असं एक सांगितलं. म्हणजे मला सांगायचं आहे की हा फॉर्म्युला मी का वापरतोय. ओके. ओके, तर तुम्हाला बघा इथे पण ह्या तीनच गोष्टी दिसतील, XL आहे, फाय आहे, R. तुम्हाला असं XC आहे, XC ते कट करा, कारण तुम्हाला जर LCR सर्किट असतं ना, तर मग XC आपण वापरला असता, पण LCR नाही, नुसतं LR आहे. सो यू कॅन यूज डायरेक्टली tan phi इज इक्वल टू व्हॉट, XL/R. म्हणून हा फॉर्म्युला आपण वापरला. या तीनच गोष्टीबद्दल बोलतोय ना आपण या सम मध्ये पूर्ण, म्हणून हा फॉर्म्युला. आता इथून पुढे सेम जर ह्या टाईपचा सम आला आणि तुम्हाला जर XC असेल तर XC/R घेऊ शकता. हा फॉर्म्युला तुम्हाला आता इंट्रोड्यूस झाला, म्हणजे तो भले आधी माहिती असेल तरी आपल्या AC सर्किटच्या डिस्कशन मध्ये आता इंट्रोड्यूस झाला हा. ठीक आहे, मग आता काय राहिलं बघा, 60 डिग्री दिला ना त्यांनी. हा फाय इज ऑलवेज द फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट. लक्षात घ्या, फाय काय नेहमी EMF आणि करंट मधला फेज डिफरन्स असतो, लक्षात घ्या. तो इथे किती दिला आहे, 60 डिग्री, बरोबर ना. आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि L दिली. XL साठी आपल्याला काय लागणार आहे, 2πfL. हा XL झाला अपॉन R. बरं, आता R बरोबर काय होईल मग, 2πfL अपॉन tan 60. तर tan 60 कसं काढतात रे, sin 60 काय आहे, √3/2 आहे. cos 60 काय आहे, √3 आहे ना.
1/2. मग आता हे जर कॅन्सल झालं 2 कॅन्सल म्हणजे tan60 काय येणार √3. आता ह्या गोष्टी पण पाठ करा. ठीक आहे. बरं आता मुद्दा म्हणून एल त्यांचा त्या टर्म मध्ये बघा मी 2π असंच लिहितो. एफ ची व्हॅल्यू 50 टाकतो. एल किती आहे? एल तुमचा किती आहे? √3/π. बघा इथे तुम्हाला ते कॅन्सलेशन साठी बरं पडेल. √3/π. हा पाय सोबत कॅन्सल आणि ते डिवाइड मध्ये √3 आहे तो या √3 सोबत कॅन्सल झाला. बरोबर. म्हणजे राहिलं काय 50 टू जा 10 म्हणजेच 100. पाय टू जा 10 म्हणजे 100 झालं. आन्सर आर आलं. काय अवघड होतं का? फॉर्म्युला समजला, लक्षात घेतला? हा सर. ठीक आहे, पुढे जाऊया. मला वाटतं 18 नंबर आपण Yes, sir. 18 नंबर आपला झाला ना त्या दिवशी. ग्राफ होता ना, दाखवलाय मी त्या दिवशी तुम्हाला 18 नंबर. ओके, आय थिंक 19 नंबर पण झाला आपला. हे आन्सर आलं होतं. बरोबर बोलतोय मी. 20 नंबर पण माझ्यामध्ये झालाय. यस असेल तर यस बोला, नो असेल तर नो. मला वाटतं लास्ट जो होता तो 20 नंबरच होता. बरोबर ना? पुढे बरं, मीटिंग जेव्हा एंड होईल तेव्हा जॉईन करायचं आहे, परत रिजॉईन करायची मीटिंग. ओके. In an AC circuit, the current lags behind the voltage by phase angle of π/2 radian. The component or components of the circuit is what? लक्ष द्या आता. जेव्हा एल असेल, एल सर्किट, तेव्हा कोण लीड करतं? ईएमएफ लीड करतो. कितीने? π/2. जेव्हा कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तेव्हा ईएमएफ लॅग करतो. लॅग करतो. मी ईएमएफच्या टर्म मध्ये ठेवल्या. कितीने? π/2. आणि जेव्हा नुसतं आर असेल तेव्हा ईएमएफ अँड करंट हे दोन्ही पण कशामध्ये असतात? फेज मध्ये असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स नसतो. 0 डिग्री फेज डिफरन्स. ठीक आहे. मग आता विचारलंय काय आपल्याला? इन अन एसी सर्किट द करंट लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय फेज अँगल ऑफ π/2 रेडियन. करंट लॅग बिहाइंड द व्होल्टेज म्हणजे ईएमएफ लिडिंग द करंट म्हणजे एल येईल. बरोबर. पण जेव्हा मी एल आणि आर जॉईन करतो ना तेव्हा पण मला हा सिनारिओ दिसतो. कारण बघा, मी नुसतं एल जेव्हा जॉईन करेल तेव्हा काय येणार? ते ईएमएफ लीड करणार, करंट लॅग करणार. आणि जेव्हा मी ते रेजिस्टन्स जरी जॉईन केला ना तरी सेम सिनारिओ दिसणार आहे मला. पण फरक काय राहील? π/2 रेडियनने तो लॅग नाही करणार. बरोबर. मग π/2 रेडियनने जर लॅग करायचं असेल फक्त, माझ्या मते एल असायला पाहिजे. तरी आपण आन्सर चेक करूया. ओनली आर दिलंय, एल अँड सी दिलंय, आर अँड एल दिले, तर माझ्या मते हे येईल आर अँड एल. कारण ओनली एलचा आन्सर नाही आपल्याकडे. बरोबर ना? बघूया आपण 21 नंबर. मला वाटतं डायरेक्ट आन्सर दिलं असेल, सोल्युशन पण नसेल दिलं. ह्याच्यामध्ये काही जास्त सांगण्यासारखं नाहीये. बघा, सिन्स करंट लॅग्स the voltage by phase angle π/2, therefore inductance must be present in the circuit. If L and C both are connected and then phase difference is pi radian, so option A is the most appropriate. कळलं का? पहिली गोष्ट इथे काय सांगितलं त्यांनी, जर करंट मागे पडत असेल तर त्याच्यामध्ये इंडक्टर असायलाच पाहिजे. आता इंडक्टर सोबत तुमचा सी असणार का? तर नाही. जर करंट एल सोबत सी असेल ना तर पाय रेडियनचा फेज डिफरन्स येणार आहे. म्हणजे तुमचा सी तर नाही, एल तर पाहिजे आणि सी तर नाही. म्हणजे एल आणि आर एक अप्रोप्रिएट आहे. ऑप्शन काय काय पॉसिबल आहेत बघा. ऑप्शन आहे ओनली एल असायला पाहिजे किंवा एल अँड आर असायला पाहिजे. सी नाही येणार कारण ते करंट काय होतो, लॅग करत
नाही, सी असताना ईएमएफ लॅग करतो. जर करंट लॅग करतो आणि ईएमएफ लीड करतोय तर एक तर एल असेल किंवा एल आणि आर असेल. आपल्या आयुष्यामध्ये ऑनली एल ऑप्शनच नाही आहे, म्हणजे एल आणि आर ह्याच्यामध्ये दोन पॉसिबल ऑप्शन आहेत, त्यामुळे त्यांनी शब्द वापरला ऍप्रोप्रिएट. म्हणजे जवळ जाणारा आन्सर कोणता, एल आणि आर आहे. त्या चार ऑप्शन पैकी, त्या चार ऑप्शन पैकी. कळतंय का? बघा, फक्त आर असेल तर काय होणार आहे, नो फेज डिफरन्स. कशामधला फेज डिफरन्स बद्दल बोलतोय मी, समजतंय ना? जेव्हा आपण कुठल्याही याला एसी सिग्नल कनेक्ट करतो तेव्हा आर आहे, एल आहे की सी आहे, त्यावर ठरतं की करंट पुढे जाणार आहे की ईएमएफ पुढे जाणार आहे. मग नुसता आर असेल तर दोन्ही पण फेज मध्ये असतात, नो फेज डिफरन्स. आर आणि सी असेल तर करंट लीड करणार, आणि एल आणि सी असेल तर करंट लीड करेल, सॉरी करंट लॅग करेल पाय रेडियन. पाय बाय 2 रेडियन साठी पाहिजे असेल तर हाच ऑप्शन आहे योग्य वाटतोय. ओके, पुढे 22. A resonance circuit has a capacity of 2.5 microfarad and coil inductance L. In order to transmit a wave of wavelength 300 meter in a way network, so 300 meter, the value of inductance L of the coil should be, the velocity of light in air is what, 3 into 10 raised to 8 meter per second, pi square equal to 10. थोडं वेगळं आहे बघा. काय दिलंय, रेझोनंट सर्किट हॅज अ कॅपॅसिटर ऑफ 2.5 मायक्रोफॅरेड. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला सी दिलेला आहे, 2.5 मायक्रोफॅरेड दिलाय. पुढे आणि एल पण एल एक जस्ट त्यांनी मेन्शन केलं, एल माहित नाही किती आहे. इन ऑर्डर टू ट्रान्समिट अ वेव ऑफ वेवलेंथ 300 मीटर, म्हणजे आपल्या वेवलेंथ दिली आहे किती, 300 मीटर. आतापर्यंत असं बघितलं नव्हतं आपण ट्रान्समिशन. द व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स एल ऑफ द कॉइल शुड बी, एल किती काढायचं आहे. आता 300 मीटर समजलं का तुम्हाला. एल सी सर्किटमध्ये हा सी आणि हा एल, हे जेव्हा आपण कनेक्ट करतो ना तेव्हा ह्याला म्हणतात ऑसिलेटर सर्किट, एल सी ऑसिलेशन सर्किट. आणि हे दोघं ऑसिलेशन झाल्यामुळे ना वेव्ह बाहेर पडतात, लक्षात घ्या. इथून काय बाहेर पडतात, वेव्ह बाहेर पडतात ऑसिलेशन झाल्यामुळे. मग जर आपल्याला 300 मीटरची वेव्ह बाहेर काढायची असेल, कॅपॅसिटर जर 2.5 मायक्रोफॅरेड दिला असेल तर एल किती असायला पाहिजे, हा क्वेश्चन मार्क आहे. समजलाय सम? हो सर. बघा काय दिलं त्यांनी सोल्युशन मध्ये. पहिली गोष्ट, मला एल काढायचा होता, बरोबर, आणि त्याचा वेव्हलेंथशी संबंध नव्हता. बरं, आतापर्यंत आपण एलचा संबंध फ्रिक्वेन्सीशी बघितला होता, पण फ्रिक्वेन्सीचा संबंध इनडायरेक्टली लॅम्बडाशी आहे. म्हणून पहिल्यांदा लॅम्बडा वरून काय काढला, एफ काढला, आणि त्या एफ वरून आपण काय करणार आहे, एल काढणार. ओके, मग फॉर्म्युला रेडीमेड बघा, आता मी सॉल्व्ह नाही करत आहे, वेळ जाईल. एफ इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा, म्हणून तर त्याने सी दिला होता. वेव्हलेंथला फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एफ इज इक्वल टू दिस. तीच व्हॅल्यू रेझोनंट फ्रिक्वेन्सी मध्ये टाका, कारण इथे सर्किट कोणते, रेझोनेटिंग सर्किट आहे, दिले त्यांनी रेझोनंट सर्किट. त्यामुळे एफ ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट जरी नाही मिळाली तरी इथे डायरेक्ट मिळाली, आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा, त्याच्यामुळे एल मिळेल. सी दिलेला आहे तुम्हाला. कळालंय का? दाखवू सॉल्व्ह करून की जाऊया पुढे. सॉल्व्ह करून दाखवू की पुढे जाऊया. सोल्युशन बघतो, एक मिनिट सर. बरं ठीक आहे, चेक करून घ्या सोल्युशन. झालं का? हो. बरं, पुढे 23. An AC circuit contains a resistor of resistance R ohm, inductor of inductance, inductive reactance XL,
द फेज अँगल बिटवीन द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर फेज अँगल जो आहे ना, फेज अँगल बिटवीन करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स, कॉस फायची व्हॅल्यू काय आहे? R/Z आहे. तर तुम्हाला ना फेज अँगल म्हणजे फायच काय लक्षात ठेवायचं. तर हा कॉस इनव्हर्स ऑफ R/Z येईल, किंवा दुसरा फाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ कुठला सूट राहील फॉर्म्युला? माझ्यामध्ये दोन्हीपैकी कुठलाही चालेल. ठीक आहे, बरं. An AC circuit contains a resistor of resistance R ohm, inductor of inductive reactance XL. The phase angle between the current and potential difference will be. आता ह्याच्यामध्ये कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आहे का? नाही आहे. फक्त एल सर्किट आहे. हा, मग तुम्ही हा वापरला तरी चालेल, हा वापरला तरी चालेल, काही इश्यू नाही आहे. ठीक आहे, आपण पहिला वापरूया शक्यतो. आर अपॉन झेडचा फॉर्म्युला काय असतो? R² प्लस XL² मायनस XC² आहे ना. पण इथे तुम्हाला XC तर नाही आहे, म्हणजे XL² प्लस R² झाला. ठीक आहे, कॅन्सल करणार कॉस इनव्हर्स ऑफ, बघा, R/√R² प्लस XL². पहिला आहे ना, बरोबर आहे.